येत्या 3 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत महिलांचा 2020 विश्वचषक UAEत खेळवण्यात येणार आहे। या स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी विश्वचषकाची ट्रॉफी आज मुंबई दौऱ्यावर आणण्यात आली होती। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं। महिलांच्या 2020 विश्वचषकाचं यंदाचं हे 9वं वर्ष असून भारतीय महिला या विश्वचषकावर आपलं नाव कोरतील असा विश्वास माजी क्रिकेटर संगीता कटवारे आणि सुलक्षणा नाईक यांनी व्यक्त केला। ICC महिला T20 विश्वचषक 2024चं बिगुल वाजलेलं आहे आणि आपल्यासोबत ही सुंदर ट्रॉफी आहे आणि अपेक्षा आहे की ही सुंदर ट्रॉफी भारतीय महिला संघ देशासाठी जिंकून आणेल। येत्या 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान UAE इथं ही स्पर्धा रंगणार आहे आणि या स्पर्धेत टीम इंडियाकडनं काय अपेक्षा आहेत हे सांगण्यासाठी आपल्यासोबत 2 दिग्गज भारतीय महिला खेळाडू आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। संगीताजी, काय अपेक्षा आहेत यंदा महिला T20 संघाकडनं? नक्कीच जिंकावं ही अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, कारण मागच्या 2दा ते लोक फायनलपर्यंत पोहोचले होते पण ते अचीव नाही करू शकले। पण आता कॉम्बिनेशन आणि टीमचं जे सध्या खेळतात आहे, जो परफॉर्मन्स ते देतात आहे, त्याच्यावरनं नक्की वाटतं की ते यावर्षी जरूर आपल्याला जिंकवून देतील। यंदाच्या टीमकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि कोण की प्लेयर्स राहतील असं तुम्हाला वाटतं? पहिलं म्हणजे मी त्यांना शुभेच्छा द्यायची मला इच्छा आहे आणि त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं तर नक्कीच आपण जिंकू। पण त्यांनी प्रेशर न घेता खेळलं पाहिजे, कारण का पूर्ण देशाची अपेक्षा त्यांच्याकडनं हीच आहे की ते जिंकावे। आणि रिचा घोष आणि हरमन, स्मृती, शेफाली हे बॅट्समन जे आहेत UAEमध्ये हे जास्ती की ठरणार आहेत। बॉलर्स डेफिनेटली स्पिनर्सचा रोल इम्पॉर्टंट राहील, कारण का UAEमध्ये वेदर आणि विकेट आपल्याला माहिती आहे। आपल्या IPLs तिथे खेळलेलो आहे आपण, तर कशा विकेट तिथे खेळतात। कॅमेरामन इरफान शेख समेर आणि ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।